उद्याचे ठाणे कसे असेल विजन 2023 मध्ये पाहायला मिळेल। उद्याचा ठाणेकर शहराबद्दल कसा विचार करतो हे जाणून घेण्यासाठी ठाणे वैभव आयोजित आणि वावीकर आय इन्स्टिट्यूट प्रायोजित विजन 2030 उपक्रमाचं उद्घाटन आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झालं। इटर्निटी गृहप्रकल्प आणि ज्ञानसाधना महाविद्यालयादरम्यान सेवा रस्त्यावरती असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मारक मंदिरात 2 दिवस चालणाऱ्या उपक्रमात 130 शाळांमधील 2000 विद्यार्थ्यांनी सादर केलेली चित्रे आणि सुमारे 80हून अधिक मॉडेल्स यांची प्रदर्शनामध्ये मांडणी करण्यात आली होती। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांच्या अपेक्षा आणि सूचना समजून घेतल्या। या व्यतिरिक्त शहर विकास, पर्यावरण, वाहतूक, कायदा, सुव्यवस्था, नियोजन इत्यादी विषयांवरती मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी तज्ज्ञ आले होते। या उपक्रमास पाठिंबा द्यावा असं आवाहन वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉक्टर चंद्रशेखर वावीकर आणि ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ तसेच व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी केले आहे। भविष्यातील म्हणजे 2030 मधील ठाणे या विषयावरती विजन 2030 हे शाळेतील मुलांच्या नजरेतून भविष्यातील ठाणे हा सुंदर उपक्रम ठाणे वैभव परिवार, मिलिंद बल्लाळ आणि निखिल बल्लाळ आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते डॉक्टर वावीकर, अतिशय सुंदर उपक्रम प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। खऱ्या अर्थाने लहान मुलांवरती संस्कार करणं गरजेचं असतं। भविष्यात हे भारतीय नागरिक म्हणून पुढे काम करणार असतात आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यावर संस्कार करणं गरजेचं असतं। ते काम ठाणा वैभव परिवार आणि डॉक्टर वावीकर फॅमिली करत आहे। ठाणेकरांच्या वतीने मी त्यांचा आभार मानेन। सर्वप्रथम तर हा जो उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही ठाणेकरांचा सहभाग आपल्या स्मार्ट सिटीमध्ये कसा असावा हा विचार जो आहे हा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। ठाणे शहरात सकारात्मकता आहे आणि त्याचं कुठेतरी प्रतिबिंब या सगळ्या प्रदर्शनात आपल्याला उमटलेलं दिसतंय। मुलांचा जो सहभाग आहे आणि त्यांनी ज्या संकल्पना मांडलेल्या आहेत त्या अद्वितीय आहेत की ते कसं बघतायत, कारण की ते उद्याचे नागरिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी काढलेली जवळजवळ 2000च्या वर चित्र आहेत, 80च्या वर मॉडेल्स आहेत आणि या सगळ्या माध्यमातून शाळांनी जो काही सहभाग दिलेला आहे त्याच्यामुळे जी वातावरण निर्मिती होईल त्यातनं ठाणे महापालिकेचं काम सुकर होईल, कारण की हे एकट्या ठाणे महापालिकेचं एकट्या शासनाचं काम नाहीये। आणि आम्ही सातत्याने ठाणे वैभवतर्फे असं सांगतोय की हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आणि मुख्यमंत्र्यांचं शहर असल्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी खूप वाढीव आहे। त्या वाढीव जबाबदारीला कुठेतरी साजेसं काम इथल्या संस्थांनी, मग ठाणे वैभवसारखं आता सुवर्ण महोत्सवाच्या टप्प्यावर आलेलं दैनिक यांनी पण केलं पाहिजे। या दृष्टिकोनातून हा विचार आम्ही मांडत असतो आणि सुदैवाने आम्हाला डॉक्टर चंद्रशेखर वावीकर यांच्यासारखे त्यांचं पाठबळ लाभलं। ठाणे आपलं सुंदर दिसायला पाहिजे। जसे वेगवेगळे शहरं असतात, पुणे, बँगलोर, चंदीगड, त्यांना स्वतःची आयडेंटिटी आहे, तशी ठाण्याची आयडेंटिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं याचा विचार तर आपले सगळ्यात जास्ती क्रिएटिव्ह माइंड्स म्हणजे स्टुडंट्स, म्हणून आम्ही स्टुडंट्सना अप्रोच करायचा विचार केला आणि जो रिस्पॉन्स आलेला आहे त्याच्याने ॲक्च्युली आम्ही थक्क झालेलो। ओव्हरवेल्मिंग सगळ्या स्टुडंट्सनी, टीचर्सनी, ड्रॉइंग टीचर्सनी, प्रिन्सिपल्सनी इतकी मेहनत घेतलेली आहे। 2000च्या वर ड्रॉइंग्स आणि 80च्या, मला वाटतं आता 100 झाली असेल, 100 मॉडेल्स आहेत आणि इकडे थांबणार नाही। याच्यातनं काही संकल्पना घेऊन त्या पुढे गव्हर्नमेंट ऑफिशियल्सपर्यंत किंवा योग्य त्या चॅनलमध्ये पोचवून त्याच्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह निर्माण होईल याचा आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू।